नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला आमच्या घराजवळच्या एका खूप सुंदर अशा जागेबद्दल सांगणार आहे, जिथे गेल्यावर आपला सगळा कंटाळा अगदी मिनिटात गायब होतो. हो, मी बोलते सिडनीजवळच्या मेरीवेदर बीचबद्दल. जेव्हा घरी बसून करमत नसेल किंवा मूड फ्रेश करावासा वाटतोय, करमतच नाहीये, सगळंच बंद आहे, खूप ऊन झालंय, काय करायचं कळत नाहीये, अशा सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे इथं, ते म्हणजे चला बीचवर. मग बीचवर फेरफटका मारून यायचा आणि मुलांना तर बीचचं नाव काढलं तरी प्रचंड आनंद होतो. आता तुम्ही विचाराल की भारतातले बीच आणि ऑस्ट्रेलियातले बीच यात काय फरक आहे, तर सर्वात मोठा फरक म्हणजे इथली स्वच्छता, शांतता. भारतातले बीच खूप छान आहेत, पण तिथे प्रचंड गर्दी, ट्रॅफिक, कचरा, गोंगाट आणि खूप घाण करतात लोक. पण ऑस्ट्रेलियातल्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर असतं. निळशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू जी अजिबात चिकट नाहीये, आणि मुख्य म्हणजे अगदी विकेंडला सुद्धा, म्हणजे जेव्हा सगळ्यांना सुट्टी आहे, सगळं बंद आहे, तरी इथे भारतातल्या सारखी अंगाला अंग घासणारी गर्दी अजिबात नसते. प्रत्येक कुटुंबाला स्वतःची खाजगी जागा एन्जॉय करता येते इथे. आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे हा बीच, म्हणजे सगळे बरेचसे बीच आहेत, तर ते सगळे आमच्या घरापासून अगदी जवळ आहेत. अगदी 20-25 मिनिटाच्या अंतरावर सगळे बीच आहेत. त्यामुळे आम्हाला खूप मोठं असं प्लॅनिंग करावं लागत नाही. लगेच ठरवलं, सगळं आवरलं, जेवण वगैरे घरीच करून निघालो. अगदी 20-25 मिनिटात पोहोचून 2 तास मस्त एन्जॉय करून, समुद्राच्या लाटांशी खेळून, मुलांसोबत मजा करून परत घरी सुद्धा येतो. म्हणजे सकाळी काम करून आलो तर दुपारनंतर जाता येतं, किंवा मग दुपारनंतर काम असेल तर सकाळी बीचला जाता येतं. असं इतकं सहज आहे बीचला जाणं. म्हणजे प्रवासाचा थकवा येत नाही ना, वेळेचा अपव्यय. आणि मुलांसाठी तर हे निसर्गाचं खूप मोठं वरदान आहे. स्वच्छ पाण्यात डुंबणं आणि मोकळ्या हवेत धावणं त्यांना खूप आवडतं. थोडक्यात सांगायचं तर ऑस्ट्रेलियातली ही लाईफस्टाईल आणि हे बीच, अगदी हे ठिकाण मनाला एक वेगळी शांतता देऊन जातं. Hey.